तर विमान अपघात तपासासाठी चौकशी समिती नेमावी आमदार रोहित पवारांनी सरकारकडे मागणी केली आहे। विरोधी पक्षनेते आणि कुटुंबातले सदस्य या समितीमध्ये असावेत। एक निवृत्त न्यायाधीश देखील समितीमध्ये असावा अशी रोहित पवारांची मागणी आहे। पारदर्शकतेसाठी समितीची गरज असल्याचं मतही रोहित पवारांनी व्यक्त केलं आहे। राज्यात विरोधी पक्ष नेत्यांना त्याच्यात घ्यावं। दुर्दैवाने महाराष्ट्रात कोणी विरोधी पक्ष नेता नाही, पण हा विषय फार मोठा आहे। प्रायव्हेटली फार मोठे सेलिब्रिटी ट्रॅव्हल करतात, त्यामुळे आमचं मत आहे की देशातले जे विरोधी पक्ष नेता वरचा आणि खालचा जो आहे, राहुल गांधीजी आणि वर जे असतील त्यांना याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यावं, काही खासदारांना घ्यावं, खाली काही फॅमिली मेंबरला घ्यावं। तो जो पक्ष आहे जो बाधित आहे, नाही तर अजितदादा ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते त्यातल्या काही लोकांना घ्यावं, पण त्यातले काही खूपच एव्हिएशनच्या अनुभवी लोक आहेत, त्यांचं काय करायचं हा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा। मग अशा पद्धतीने आणि जज एक्स जज याच्यामध्ये घ्यावा आणि ही मॉनिटरिंग एजन्सी तुम्ही तिथे घ्यावी आणि ह्याच्या अंडर सीबीआय अंडर मतलब सीबीआय जो काम करेल तो रिपोर्ट बघेल, सीआयडीचा रिपोर्ट बघेल, एक एक्सटर्नल एजन्सीचा रिपोर्ट बघेल, पण हे केल्याशिवाय याच्यामध्ये पारदर्शकता येणार नाही असं आमचं ठाम मत आहे।